जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुण रूप नाम समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ। जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे स्वरूप ते असतची असे सर्व काळ। दशक 9 काय दिलाय हो? गुण रूप नाम। गुण कुणाचे आहेत? त्या भगवंताचेच आहेत। 3 त्रिगुण कोण आहेत? रजोगुण, तमोगुण, सत्वगुण। आणि सर्वात कोणता व चौथा? शुद्ध सत्वगुण। आपल्याला काय पाहिजे? जे जे काही साकार दिसे म्हणजे आपल्या डोळ्याला जे जे काही आकार युक्त दिसत आहे आणि जे जे आकार आपल्या डोळ्याला दिसतायत, आता आपल्याला जे जे डोळ्यानं दिसतंय ते काय होणार आहे हो? ते ते कल्पांती नासे म्हणजे काय हो? काही वेळ गेल्यानंतर, काही दिवस गेल्यानंतर ते काय होणार आहे? सर्व नासणार आहे। म्हणजे काय? आपल्या दृष्टीला जे जे दिसतंय सभोवताल, जे जे आपल्या डोळ्याला दिसतंय ते ते काय होणार आहे हो? ते सर्व नासणार आहे। मग त्यामध्ये कोण आलं? आपण पण त्यामध्ये आलो। लक्षात घ्या, आपण पण त्यामध्ये आलो। आपला देह त्यामध्ये आला। आपले सर्व म्हणजे आपल्या डोळ्याला जे जे दिसतंय ते काय होणार आहे हो? नासणार आहे। स्वरूप ते असतचे असे सर्व काळ। मग राहणार काय आहे शिल्लक? काय शिल्लक राहणार आहे? तर त्या भगवंताचे जे निजस्वरूप आहे, निजरूप आहे, स्वरूप आहे त्या परमेश्वराचं, ते काय राहणार आहे? सदा सर्व काळ राहणार आहे। आता आपण बघितलं युग कोणती, किती युग आहेत? 4 युग आहेत। कोणती? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग। या 4ही युगामध्ये परमेश्वराने सुद्धा काय घेतले हो? अवतार घेतले। या पृथ्वीवरती काय घेतले? अवतार घेतले। परंतु त्यांना पण काय झालं हो? जावं लागलं। देह काय करावा लागतो? ठेवावा लागतो। म्हणजे आपल्या डोळ्याला जे जे दिसतंय ते ते काय होणार आहे? नासणार आहे। मग शाश्वत काय आहे? तेच समर्थ म्हणतात शाश्वत काय आहे? तर शाश्वत एक ते काय आहे? परब्रह्म आहे। दुसरं काही शाश्वत नाही। एक ते परब्रह्माचं स्वरूप, ते निजरूप, ते काय आहे? शाश्वत आहे। म्हणजे समर्थांनी म्हणून तर पहिलीच ओवी घेतली ब्रह्मनिरूपण नाम। नावच काय दिलंय हो? समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम। आता दशक 9 गुणरूप नाम। आता सगळे जगन कशात अडकले तो? गुणात आणि रूपात। मी सुंदर, माझा देह सुंदर, मी किती सुंदर, हे सगळं आपलं काय चाललंय आता? कलियुगात काय चाललंय सगळं? कलियुगामध्ये मी सुंदर, किती सुंदर माझा देह, त्याला नटवण्यात, सजवण्यात, त्या मी कसा सुंदर दिसेल आणि दुसरे जे सुंदर दिसतंय ते किती सुंदर आहे, ते मला हवंय, याच्यासाठी सगळा अट्टहास आहे। म्हणजे भौतिक सुख डोळ्यांना जे जे दिसतंय त्याच्यासाठी सगळा काय आहे हो? अट्टहास आहे। चाललेला सगळा अट्टहास कशासाठी आहे? तर देहासाठी। म्हणजे आपल्याला माहीत आहे, म्हणजे सद्गुरू तेवढ्यासाठी तर सांगतायत ना, काय? जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे। सर्व संतांनी हे जाणलं होतं की काय हो? हे सगळं नश्वर आहे, हे सगळं नश्वर आहे आपल्याला जे दिसतंय। म्हणून तर तुकाराम महाराजांनी सहज काय केलं हो? सगळं दान केलं का? का तर ह्या ओवीचा अर्थ, भावार्थ अंतरी घेतला होता। लक्षात घ्या, संत ज्ञानेश्वरांच्या एका ओवीवरती कीर्तनकार कीर्तन करतात। त्यांची फी किती आहे हो? आपल्याला माहिती आहे किती फी आहे? ज्याची जशी ठरलेली आहे तशी। म्हणजे कीर्तन किती असतं? 1 तासाचं कीर्तन, ते पण किती? बघा, एक कीर्तन ऐकलं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, या ओवीवरती त्या कीर्तनकाराने संपूर्ण अर्ध्या 1 तासाचं कीर्तन केलं आणि फी किती घेतली? 51,000 रुपये। मग ज्या ज्ञानेश्वरांनी तो ग्रंथ लिहिला त्यांनी किती घ्यायला पाहिजे होते हो? लक्षात घ्या,
ते पण करत होते. तेही कीर्तन करत होते, निरूपण करत होते. संत तुकाराम घ्या, संत गोरोबा काका घ्या, संत सावतामाळी घ्या, अखंड सर्व संत काय करत होते हो? अखंड त्यांनी चोखा मेळा, गोरा कुंभार सर्वांनी काय केली? अभंग रचना केली. असंख्य असंख्य काय आहेत? संत आहेत. आणि त्या संतांनी अखंड जाणलं काय हो? जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे. म्हणजे काय? जे जे आपल्याला डोळ्याने दिसणार आहे ते काय होणार आहे हो? कल्पांत काळी नासणार आहे. आपण पाहिलं काय? द्वारका म्हणजे रावणाचं काय होते हो? लंका सोन्याची होती. द्वारका देवाची द्वारका सोन्याची होती. पण त्या सोन्याचा उपयोग कुणाला झाला का हो? आपल्याला झाला का कुणाला? नाही. म्हणजे ते काय आहे सगळं दाखवून दिलं परमेश्वराने. ते दाखवून दिलं आपल्याला काय हो? सगळं काय आहे? नश्वर आहे, सगळं नाशिवंत आहे. साकार काय आहे हो? जे स्वरूप संतांना कळलं तेच स्वरूप अंतरी घेऊन ते त्या स्वरूपामध्ये काय झाले हो? लीन झाले. ते स्वरूप फक्त काय आहे? ते स्वरूप ते असतची असे सर्व काळ. म्हणजे त्या भगवंताचं स्वरूप सर्व काळ काय राहणार आहे हो? परब्रह्म असतचे असे सर्व काळ. त्याला येणे नाही जाणे नाही. आशंका नाममध्ये पण आपण पाहिलं किती आशंका घेतो आपण परमार्थाविषयी. आपले प्रत्येकाची शंका वेगवेगळी. देवाविषयीच्या प्रत्येकाच्या शंका काय आहेत व वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जण देव वेगवेगळ्या रूपात बघतो. परंतु जो संतांनी देव पाहिला, जे संतांनी त्या पांडुरंगाचं स्वरूप अनुभवलं, ते स्वरूप असतचे असे सर्व काळ. लक्षात घ्या. म्हणजे त्या परब्रह्माचं स्वरूप काय आहे हो? असतचे असे सर्व काळ. त्याला येणे नाही जाणे नाही. तो जात नाही येत नाही. त्याला मृत्यू नाही, मरण नाही, त्याला जन्म नाही. तो असतचे असे काय हो? सर्व काळ. म्हणजे ते परब्रह्माचं स्वरूप असं आहे की ते कधीही नाश पावत नाही. म्हणजे आपल्याला जे जे डोळ्यानं दिसतंय ते प्रत्येक काय होणार आहे हो? नाश पावणार आहे. राहणार काय आहे शिल्लक आपण गेल्यानंतर? लक्षात घ्या. मृत्यू झाल्यानंतर लोक रडतात कुणासाठी? देह तर समोरच ठेवलेला असतो. रडतात कुणासाठी? तर तो अंतरीचा परब्रह्म काय केलेलं असतं? त्या परब्रह्मानं ते शरीर सोडलेलं असतं म्हणून लोक रडत असतात. लक्षात घ्या. म्हणजे त्या परब्रह्मासाठी रडत असतात. पण आपल्याला याची काय नाहीये? जाणीव नाही. कुठल्या वेळेला काय आपण अजून पण काय आहे हो? भ्रमामध्ये जगतो. भ्रमामध्ये जगतोय. लक्षात घ्या. ह्याला ह्या दिवशी मरण चांगलं आलं, ह्या वेळेला चांगलं असं समर्थ म्हटले नाहीये. अरे वाचलं आपण की त्याचा देह कोल्या कुत्र्याने खाऊ दे, परंतु जन्म आहे जोपर्यंत शरीरामध्ये तो परब्रह्म कार्याला आहे तोपर्यंत त्यानं काय कार्य केलं हे तो परब्रह्म पाहत असतो. लक्षात घ्या. म्हणजे काय? जे जे काही साकार दिसे ते कल्पांती ते ते कल्पांती नसे. स्वरूप ते असतेची असे सर्व काळ. शाश्वत काय आहे? सर्व काळ राहणार काय आहे हो? या विश्वामध्ये सदा सर्व काळ अस्तित्व कुणाचं आहे? तर फक्त त्या एका परब्रह्माचं आहे. हे समर्थांना सांगायचंय की काय? अरे नका भौतिक सुखाच्या पाठीमागं लागू. जे काही आहे ते कुठपर्यंत हो? आपण आहे बाबा, याला एवढी इस्टेट आहे म्हणून काय प्रत्येक देह ठेवल्यानंतर कुणी काय प्रत्येक घर दाखवत नाही ने. त्या देहाला काय करतात हो? सर्वांना ठरलेली जागा आहे. संतांनी सांगितलंय किती हो? शेवटची जागा किती? 3.5 फूट जागा ठरलेली आहे प्रत्येकाची. मग एवढा न्यायनीतीने वागा. प्रत्येक भागामध्ये काय सांगितलंय समर्थांनी? न्यायनीतीने वागा. देवाने शिकवलं काय हो?
न्याय नीतीने वागायला शिका. रावणाला तर काय गरज होती व एवढं ऐश्वर्य होतं तुझ्याकडं. परश्री माते भगिनी समान मानलं असतं तर त्याला ते दिवस म्हणजे जे त्याला 10,000 वर्षाचं 16,000 वर्षाचं काय जे आयुष्य मिळालं होतं, एवढी ऐश्वर्य संपन्नता होती, तरीही काम भावनेनं परब्रह्माच्याच पत्नीला काय केलं होतं त्यानं? परब्रह्माच्याच पत्नीचं अपहरण केलं. मग शिक्षा मिळणारच ना. शिल्लक असलेलं आयुष्य सुद्धा काय जात होतं व संपुष्टात आणतो देव. लक्षात घ्या. आयुष्य जरी 6,000 कोटी असेल पण कर्म जर चुकलं की काय केलं व देवाने लगेच काय केलं व ते आयुष्य कमी केलं. रावणाचं सुद्धा आयुष्य काय केलं म्हणजे अमर असणाऱ्यांना सुद्धा काय घ्यावं लागलं, मरण घ्यावं लागलं ना. कळायला पाहिजे होतं. तू एवढा ज्ञानी होतास, एवढा त्याच्याकडं काय होतं, खूप ज्ञान होतं, परंतु त्यानं काय केलं हो, एकच कर्म त्याचं चुकीचं झालं आणि काय झालं हो, अखंड काय झाला, मृत्यूला प्राप्त झाला. म्हणून अजूनपर्यंत लोक काय करतात, त्या देहाचा द्वेष करतात. कुणी आपल्या मुलाचं नाव रावण ठेवत नाही. लक्षात घ्या. त्याच्या मागं तेच कारण आहे. का? कारण परब्रह्माच्या पत्नीचं अपहरण केलं. परब्रह्माचे आणि म्हणजे सगुण रूपात असताना, परब्रह्म सगुण रूपात आले असता तू काय केलं तिथं? माहीत होतं, माहीत आहे, तो ब्रह्मज्ञानी होता. ज्ञानी असून जर तुम्ही अज्ञानासारखं ज्ञान देऊन, एवढं परमेश्वराला तुम्हाला ज्ञान देऊन जर तुम्ही अज्ञानासारखं जर आचरण करत असाल तर काय आहे हो, अधोगतीच आहे. तसाच भाग कुठं महाभारतात पण तसाच घडला ना. कशासाठी हो एवढं घडलं महाभारत? फक्त कशासाठी हो? भावांच्या इस्टेटीसाठी. काय हो इस्टेट? आता मला सांगा, हस्तिनापूर दिलेलं, सगळं दिलेलं, कोणाला? दुर्योधनाला दिलं. त्या श्रीकृष्ण काय म्हणाले? काही नको, निदान आम्हाला 5 गावं पुरतील एवढं तरी दे आमच्या पांडवांना. परंतु ह्याचं काय म्हणणं दुर्योधनाचं की बाबा सुईच्या टोकावर बसण्यासोबत सुद्धा काय देणार नाही तुला, काहीच देणार नाही. असं ज्याचा अधिकार आहे तो त्याला काय केला पाहिजे, दिला पाहिजे. कारण काय हो, शाश्वत काय आहे का हो इथं? शाश्वत काय आहे का? आपण जे कर्म करून आपण जे पेरून ठेवू तेच काय होणार आहे, उगवणार आहे. लक्षात घ्या. आपल्या हातात आहे काय करून जायचं, काय करून नाही जायचं, हे आपल्या हातात आहे. मग दुर्योधनाला कळलं का हो? सांगणारा कोण आलाय? सांगणारा कोण आलाय? तो साक्षात परब्रह्म आहे. कळलं का? नाही कळलं. आणि एवढं स्वतःचं हस्तिनापूर असून सुद्धा जे पांडवांनी स्वतः कमवलं, म्हणजे स्वतः सगळं योग याग करून इंद्रप्रस्थ तयार केलं स्वकष्टाने, ते इंद्रप्रस्थ सुद्धा त्यानं काय केलं म्हणजे कसं घेतलं ते आपल्याला माहिती आहे. कशा पद्धतीनं त्यांनी ते इंद्रप्रस्थ पण काय केलं हो, त्यांचं हिसकावून घेतलं. मग याचा परिणाम काय झाला हो या सगळ्या गोष्टीचा? त्याला तरी सुख भोगता आलं का? दुर्योधनाला तरी सर्व राज्यपद राज्यभोग भोगता आला का? नाही आला. मग काय झालं त्याचं? अधोगतीच ना. काय प्राप्त झालं हो त्याला? शेवटी मृत्यूच दिला ना. देवानं काय दिला त्याला? सगळे त्याचे जेवढे त्याचे जवळचे होते ते सगळे त्याच्या डोळ्या देखता काय केलं हो, त्यांचा वध केला. आणि त्याचाही शेवटी काय केला हो? वधच केला. म्हणजे प्राप्त काय झालं हो? काही नाही. तेच जर समजूतदारपणाने त्यानं समान वाटणी केली असती तर महाभारत घडलंच नसतं. म्हणून श्रीकृष्ण स्वारी नेहमी म्हणजे देवाने प्रत्येक वेळेस त्याला काय केलं? प्रत्येक वेळेस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण दुर्योधनानं काय केलं नाही हो? देवाचं वचनच काय केलं नाही, त्याला देवाचं वाक्यच कळलं नाही. असं म्हणता येईल की देवाने उपदेश केला नव्हता का हो? प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण स्वारी दुर्योधनाला चांगलंच सांगायचे. चांगलं म्हणजे जे चांगलं असेल, त्याच्या हिताचं जे असेल तेच कुणी सांगितलं. अखंड श्रीकृष्ण स्वारीने त्या दुर्योधनाला सांगितलं. परंतु दुर्योधनाला स्वतःचं हित कळलंच नाही. मृत्यूपर्यंत त्याला काही कळलं नाही व स्वतःचं हित कळलं नाही. आणि परब्रह्म जवळ असून सुद्धा
त्याची ओळख घेता आली नाही, त्याचा उपदेश घेता आला नाही आणि म्हणून त्याला काय मिळाले हो, शेवटी काय झाला, त्याचा अंत झाला. आणि मग इतिहास रचला जातो ना, अवगुणांचा काय रचला त्यानं, इतिहास रचून गेला तो दुर्योधन, रावण काय रचून गेले हो, अवगुणाचा इतिहास रचून गेले. आणि आताही काय चाललाय हो, अवगुणांचा इतिहास रचायचा चाललाय. आपण बघतोय बघा प्रत्येकाची चढाओढ काय चालली हो, मला काहीतरी द्रव्य मिळावे, मला काहीतरी म्हणजे मी खूप श्रीमंत व्हावा. अरे कशासाठी पाहिजे ती श्रीमंती? समर्थांनी काय सांगितलं, अरे कशासाठी हवंय, जे दिलंय तुझ्या, जे नीती न्यायानं म्हणजे नैतिक धर्मातून जे जे मिळतंय तेवढंच साठव ना. इतरत्र काय जे वाम मार्गाने आहे ते काय करू नको, तू साठवण्याचा प्रयत्न करू नको. त्यातून काहीच प्राप्त नाहीये. त्यातून काय आहे प्राप्त, फक्त अधोगती. काय प्राप्त आहे, अधोगती. 7 पिढ्या खातील. कुणी बघितलंय कुठली पिढी 7 पिढ्या तयार होत आहेत का नाही, हे तरी आपण पाहिलंय का हो? मग अट्टहास कशासाठी? म्हणून समर्थ सांगतायत, जे जे काही साकार दिसे, जे जे काही डोळ्यांना दिसणार आहे ते काय होणार आहे, यावर लंका राहिली नाही, द्वारका राहिली नाही, तर आपल्याकडे तर एवढं काय नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी लिहून ठेवली ओवी पहिलीच, काय, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतेचे असे सर्व काळ. मग आपल्याला कुठं गेलं पाहिजे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन होता आलं पाहिजे, झालं पाहिजे. कारण फक्त ते परब्रह्मच काय आहे हो, शाश्वत आहे. बाकी सर्व काय आहे, नश्वर आहे. जे सकळामध्ये सार, मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे. काय सांगितले, जे सकळांमध्ये सार, सगळ्यामध्ये जे सार आहे, श्रेष्ठ आहे, ते खरोखरच काय हो, कधीही काय होणार नाही, मिथ्या नाही, ते नश्वर होणारच नाही. ते काय आहे हो, जे का नित्य निरंतर संचले असे, जे काय हो नित्य निरंतर काय राहणार आहे, व्यापक भरलेलं व्यापक असं ते परब्रह्म नित्य निरंतर राहणार आहे. ते भगवंताचे निजरूप, त्यासी बोली जे स्वरूप, याही वेगळी अमुप नामे तयाची. ते भगवंताचे निजरूप, आताच आपण बघितलं ना की जे शिल्लक राहणार आहे, जे शाश्वत आहे, ते काय आहे हो, ते भगवंताचं निजरूप स्वरूप आहे. आणि त्याला असे अनेक अनंत नामे आहेत. कशाला, त्या परब्रह्माला काय आहेत व अशी अनेक नामे आहेत. त्यास नामाचा संकेत, कळावया हा दृष्टांत, परी ते स्वरूप नामातीत असतची असे. त्यास नामाचा संकेत, त्या परब्रह्माला जर आपल्याला असं जे भगवंताचं काय आहे, आत्मस्वरूप आहे, त्यालाच काय म्हणतात, स्वरूप. याशिवाय त्याला काय आहे, तो पुष्कळ नावं दिलेले आहेत. आणि परब्रह्माचा संकेत म्हणजे खून किंवा चिन्ह कळण्यासाठी त्याला काय आहे हो, नाम दिलेलं आहे त्या परब्रह्माला. आणि त्या नामाचा दाखला दिलेला असतो. परंतु जे नाव घ्यावे त्याहून वेगळे असे ते स्वरूप जसेच्या तसे असते. लक्षात घ्या. म्हणजे काय सांगितलंय समर्थांनी इथं, त्यास नामाचा संकेत, कळावया हा दृष्टांत, परी ते स्वरूप नामातीत असतचे असे. म्हणजे आपण नामाने त्या परब्रह्माला काय करतो, आपण भजतो, परंतु ते नाम काय आहे हो, असतचे असे. म्हणजे नाही, नाम म्हणण्यापेक्षा ते परब्रह्म काय आहे, असतचे असे आहे. आपण फक्त त्याला काय करतो, आपल्याला कळण्यासाठी काय दिलाय, नामाचा संकेत दिलेला आहे. दृश्यास बाह्य संचले, परी ते विश्वास चोरले, जवळीच नाहीसे झाले असतशी कैसे. दृश्यास बाह्य संचले, ते स्वरूप दृश्याच्या आत बाहेर काय हो व्यापलेले असते, तरी पण सगळ्या विश्वाला ते काय हो गुप्तच. म्हणजे जवळ असताही ते काय वाटते आपल्याला, नाहीसे झाले, म्हणजे जवळची नाहीसे झाले असतची कैसे.
म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, दृश्याच्या आत बाहेर व्यापलेलं असलं तरी आपल्याला काय ते परब्रह्म कळत नाही. आपल्या सगळ्या विश्वाला काय वाटतं, ते परब्रह्म काय आहे, गुप्तच आहे. म्हणजे जवळ आहे परंतु ते गुप्त आहे असं वाटतं, परंतु ते असतं. लक्षात घ्या, ते परब्रह्म कुठेही जात नाही. परब्रह्म सगळीकडे काय आहे हो, व्यापून आहे. ऐसा ऐकोनिया देव, उठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व दृश्यचे अवघे. ऐसा ऐकोनिया देव म्हणजे असे देवाचं वर्णन ऐकून डोळ्यांना ते पाहता यावे. म्हणजे काय, डोळ्यांनी ते पाहण्यासाठी आपल्याला काय होतं, असं देवाचं वर्णन ऐकलं की आपल्याला काय हो, डोळ्यांनी ते परब्रह्माचं स्वरूप पाहण्याची काय होते, इच्छा होते. पण पाहावाय जावे तर सर्व काय दिसते व दृश्यच दिसते. लक्षात घ्या, त्या परब्रह्माला नामदेव महाराजांबरोबर रोज विठ्ठल नामदेवांबरोबर जेवण करायचे, हे आपण काय आहे ऐकून आहे सगळं. परंतु नुसतं देवाचं ते काय दिसलं हो त्यांना, अगोदर जोपर्यंत त्यांना सद्गुरू भेटले नव्हते तोपर्यंत त्यांनी काय, फक्त त्यांना अहंकार आला होता की काय, मी रोज देवासोबत, देव माझ्यासोबत काय करतो, रोज जेवतो, माझ्यासोबत बोलतो, असा अहंभाव आलेला. म्हणजे खरं परब्रह्म स्वरूप कळण्यासाठी विठ्ठलांनी सुद्धा त्यांना काय हो, नामदेव महाराजांना काय उपदेश केला की बाबा सद्गुरू कर, सद्गुरू केल्याशिवाय माझं स्वरूप तुला समजणार नाही. म्हणून आपण जरी देवाला पाहिला गेलो तरी आपण काय बघतो, हा असाच आहे देव, म्हणजे दृश्य स्वरूपच पाहत बसतो ना. अंतरी पाहता आलं पाहिजे, त्या भगवंताला अंतरी पाहता आलं पाहिजे. कारण काय हो, एवढा अट्टहास करायचा आहे, परमार्थ करायचा आहे. संतांनी एवढा अट्टहास केला परमार्थाचा, कशासाठी हो, फक्त त्या स्वरूपामध्ये काय व्हायचं होतं, त्यांना लीन व्हायचं होतं. आणि आपल्यालाही तोच कार्यभाग करायचा आहे. काय शेवटी काय करायचंय हो, त्या परब्रह्माच्या स्वरूपामध्ये काय व्हायचंय, लीन व्हायचंय. म्हणून अट्टहास केला पाहिजे. दृश्य जगतातला म्हणजे दृश्य कमवण्यासाठी काय करतोय आपण, अट्टहास करतोय. म्हणून समर्थ काय म्हणतायत, ऐसा ऐकोनिया देव, उठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व दृश्यचे अवघे. म्हणजे आपण जरी आपल्याला कळलं की बाबा अदृश्य आहे तो परब्रह्म, आणि आपण पाहायला जरी गेलो तरी आपल्याला काय दिसणार, व दृश्य स्वरूपात दिसणार आहे. खरा परब्रह्म कळतच नाही आपल्याला. दृष्टीचा विषय दृश्य, तोची झालिया सादृश्य, तेने दृष्टी पावे संतोष, परे ते देखणे नव्हे. दृष्टीचा विषय दृश्य, दृष्टी म्हटलं की काय आलं तिथं, दृश्य म्हणजे दिसणे हा काय आहे, दृष्टी आली की दिसतं. लक्षात घ्या, डोळ्यांनी बघणं म्हणजे काय, दृष्टी आली म्हणजे काय. आता आपण बघा नक्षत्र, आपण काय करतो, तारे वगैरे पाहतो, आपल्याला वाटतं की नक्षत्र तारामध्ये सूर्यचंद्र, नद्या, पर्वत, फुले, मुले यांच्यामध्ये काय आहे, देव आहे. परंतु हे काय आहे हो सगळं, हे देव पाहणं म्हणजे काय नव्हे, त्या परब्रह्माला पाहणे नव्हे. म्हणजे इथं समर्थांना काय म्हणायचं आहे, तो समोर आला की आपल्याला काय होतो, संतोष होतो. परंतु हे काय हो, देवदर्शन नव्हे. देव म्हणजे आपण काय हो, देवाला कोणत्या तरी रूपामध्ये काय करत असतो, शोधत असतो. कोणी म्हणतं फुलामध्ये आहे, सूर्य चंद्र, आपण सूर्याची पूजा करतो, चंद्राची पूजा करतो, नद्यांची पूजा करतो, पर्वतांची पूजा करतो, फुले वाहतो देवाला, मुलांमध्ये देव पाहतो. म्हणजे आपल्याला काय वाटतं, देव भेटला असं वाटतं. परंतु ते काय आहे, फक्त दृष्टीला जे दिसतंय ते दृश्य आहे. म्हणजे त्याला काय पाहिजे हो, परब्रह्माचं स्वरूप पाहण्यासाठी काय पाहिजे, आत्मदृष्टी पाहिजे. चर्मदृष्टीनं काय करता येत नाही, त्या परब्रह्माला पाहता येत नाही. हे समर्थांना इथं सांगायचंय. दृष्टीच दिसे ते नासे, येत विषयी श्रुती असे, म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे. समर्थांना काय सांगायचंय, जे दृष्टीस दिसतं आपल्या, ते काय होतं,
ते नाश पावतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टींना कशाचा आधार आहे? शास्त्रांचा आधार आहे. काय? जे जे आपल्याला डोळ्याला दिसणार आहे ते काय होतं? एक दिवस काय होणार आहे? ते नासणार आहे. म्हणून दृष्टीला जे दिसतंय ते काय नाहीये? परमात्मा स्वरूप नाही. म्हणून ज्या वेळेस श्रीकृष्ण स्वारी अर्जुनाला काय दाखवत होते? विश्वरूप स्वरूप, म्हणजे हेच परब्रह्माचं स्वरूप दाखवत होते. त्यावेळेस अर्जुनाने डोळे झाकून घेतले. का हो? कारण ते परब्रह्म स्वरूप तो त्या चर्मदृष्टीने पाहू शकला नाही. आणि त्याने विनंती केली अंतकरणापासून की हे परब्रह्मा काय कर, मला दृष्टी दे तुला बघण्यासाठीची. मग ती ज्ञानदृष्टी दिली. त्यावेळेस तो ते परब्रह्म स्वरूप पाहू शकला. म्हणजे इथं समर्थांना काय सांगायचंय की आपल्या डोळ्यांनी जे आपण पाहतोय ते काय आहे? ते परमात्मा स्वरूप नाही. आत्मज्ञानाने आपल्याला काय करता आलं पाहिजे? ते परमात्मा स्वरूप पाहता आलं पाहिजे. म्हणून इथं काय सांगितले? दृष्टीस दिसे ते नासे, येत विषयी श्रुती असे, म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे. म्हणजे जे डोळ्यांना दिसतंय ते परब्रह्माचं स्वरूप नव्हे. परब्रह्माचं स्वरूप पाहायचं असेल तर त्याला सद्गुरू रूपी आत्मदृष्टी पाहिजे. लक्षात घ्या, सद्गुरूच आपल्याला काय करू शकतात? त्या परब्रह्माची ओळख करून देऊ शकतात आणि भेट घडवून आणू शकतात आणि ते स्वरूप दाखवून देऊ शकतात. स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले साभास, भासास बोलिला नास वेदांत शास्त्री. स्वरूप ते निराभास. स्वरूप कसं आहे हो? स्वरूप हे निराभास आहे आणि आभासयुक्त आपल्याला काय होतं? भासतं. पण वेदांत शास्त्रात भासाचा काय होतो? नाश होतो असं सांगितलं आहे. भासाचा काय होतो? वेदांत शास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे भासाचा काय होतो? नाश होतो. म्हणून काय सांगितलं इथं? स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले साभास, भासास बोलिला नास वेदांत शास्त्री. म्हणजे निराभास म्हणजे त्याला भास नाहीये, ते स्वरूप भासत नाही. कारण भास हा सुद्धा काय आहे? नाशिवंत आहे. हे सांगायचंय समर्थांना. म्हणजे दृश्य जे जे आपल्याला भासतंय, डोळ्यांना दिसतं बघा, आपल्याला जे जे सगळं दिसतंय आपल्याला असं वाटतं की काय हो, हे सगळं आपलंच आहे, हे सगळं माझंच आहे. परंतु ते काय आहे हो? सगळं नाशिवंत आहे. शाश्वत काय आहे? एक ते परब्रह्म. आणि पाहता दृश्याची भासे, दृश्या वेगळी असे, स्वानुभवे पाहता दिसे दृश्यास बाह्य. आणि पाहता दृश्याची भासे, आपण पाहायला गेलो तर आपल्याला सगळं, कारण वस्तू ही दृष्टीशिवाय दिसू शकत नाही हो, कुठलीही वस्तू. आणि जी दृष्टीला दिसते ते परब्रह्म नाहीये बघा. म्हणजे कळतंय का आपल्याला? अद्वैत भाग आहे हा. स्वानुभवे पाहता दिसे दृश्यास बाह्य. मग त्यासाठी काय पाहिजे? स्वानुभव पाहिजे. तो परब्रह्माला पाहायचं आहे ना. म्हणजे जे काय सांगितलं इथं, दृष्टीनं पाहिलं तर ते काय आहे हो? दृश्यच भासतं. आणि परमात्मा वस्तू ही काय कशी आहे? दृश्याहून काय आहे हो? वेगळी आहे. म्हणून आपल्या अनुभवाने पाहिले असता त्या वस्तू दृश्याच्या आत बाहेर काय आहे? व्यापलेली दिसते. म्हणून ब्रह्म काय आहे हो? दृश्यास बाह्य. म्हणजे ते परब्रह्म कसं आहे? दृश्यापेक्षाही काय आहे? वेगळं आहे. हे जाणण्यासाठी काय पाहिजे? स्वानुभव पाहिजे, स्व अनुभव पाहिजे. जे निराभास निर्गुण, त्याची काय सांगावी खूण, परी ते स्वरूप जाण सन्निधची असे. जे निराभास निर्गुण, जे निराभास निर्गुण, त्याची खूण तर काय सांगणार आहे आपण? जे निराभास निर्गुण त्याची काय सांगावी खूण. म्हणजे आता जे निराभास निर्गुण आहे तो परब्रह्म, त्याची खूण तर काय सांगावी? परी ते स्वरूप जाण सन्निधच असे. समर्थ काय म्हणतात? ते जे निराभास निर्गुण आहे त्याची खूण सांगता येत जरी नसली, परंतु ते स्वरूप आपल्या जवळच असतं. म्हणजे ते परब्रह्म अखंड आपल्या जवळच आहे. जरी आपल्याला ते काय होत नसेल,
त्याची खून दाखवता येत नसेल बाबा असं हे आपल्याला काय लागतो? पुरावा. प्रत्येक गोष्टीला काय लागतो? पुरावा. मग आपल्याला काय बसतो? विश्वास. परंतु समर्थ इथं काय सांगतायत? अरे ठीक आहे की काय जे निराभास निर्गुण आहे त्याची काय करता येत नाही, खून तर कसे काय सांगावी, परंतु ते काय आहे? आपल्या जवळचे आहे, सन्निधचे असे. जैसा आकाशी भासला भास आणि सकळामध्ये आकाश, तैसा जाणीजे जगदीश सभाय अभ्यंतरी. जैसा आकाशी भासला भास. आता जसा आकाशात काय होतो? आपल्याला सर्वांचा भास होतो आणि त्या सर्वांमध्ये आकाश काय असतं? व्यापून असतं. लक्षात घ्या, आकाशात सर्वांचा काय होतो? आपल्याला भास होतो आणि त्या सर्व वस्तूमध्ये काय असतं? त्या सर्वांमध्ये काय असतं? आकाश व्यापून असतं. त्याप्रमाणे जगदीश हा सर्वांच्या अंतर्बाह्य काय आहे? व्यापून आहे. म्हणजे काय हो? आकाशासारखंच ब्रह्म सर्व म्हणजे हे असून काय हो? सर्वात मध्ये असून सुद्धा काय आहे हो? ते आकाशाप्रमाणेच ब्रह्म काय आहे? ब्रह्म काय आहे हो? अलिप्त असून काय आहे? सकळा सबाह्य आहे. अलिप्त आहे म्हणजे आहे, म्हणजे अस्तित्व आहे त्याचं सगळीकडे, त्याच्याशिवाय काहीच नाही आणि अस्तित्वही नाही. म्हणजे काय आहे इथं? सगळं आपल्याला आपला काय होतो इथं? ब्रह्म. पण आकाशामध्ये जसा सर्वांचा भास होतो आणि ज्याप्रमाणे आकाश सर्वांमध्ये व्यापून आहे तसं ते परब्रह्माचं पण काय होतो? भास होतो सर्वांमध्ये आणि परब्रह्म हे सर्वांमध्ये काय आहे? व्यापून आहे. उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना स्वरूप देवाचे. अहो ते स्वरूप देवाचं असं आहे की ते काय होत नाही व पाण्यामध्ये काय होत नाही? देवाचं स्वरूप पाण्यामध्ये काय भिजत नाही. लक्षात घ्या, पाण्यात देवाचं स्वरूप पाण्यामध्ये असून भिजत नाही, पृथ्वीमध्ये असून काय होत नाही? झिजत नाही आणि अग्नीमध्ये असून शिजत नाही. लक्षात घ्या, परब्रह्म कसा आहे? त्याला पाण्याचा स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे त्याला ह्या पंच महाभूतांचा स्पर्श देखील त्याला होऊ शकत नाही. म्हणजे असून त्यांच्यामध्ये परब्रह्म आहे. लक्षात घ्या, असून सुद्धा ते काय आहे हो? अलिप्त आहे. त्यांचा स्पर्श सुद्धा ते करून घेत नाही. हे समर्थांना सांगायचे. म्हणजे पाण्यात असून सुद्धा ते काय नाही? भिजत नाही. पृथ्वीमध्ये असून सुद्धा काय होत नाही होते? परब्रह्म झिजत नाही आणि अग्नीमध्ये असून सुद्धा काय होत नाही होते? शिजत नाही. असं ते काय आहे? स्वरूप देवाचं आहे. लक्षात घ्या. आणि त्या स्वरूपाशिवाय हे पंचमहाभूत नाही आहेत. आपण पाहिलंय, पाठीमागचा समास गेलेला आहे बघा एकदा, ब्रह्मनिरूपण नाम, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आपल्याला पुन्हा त्या विसर पडू नये. निरूपण नेहमी समर्थांनी काय दिलंय व आपल्याला आठवण व्हावी, आपण जाग्यावर यावं म्हणून काय दिलंय? नेहमी आपल्याला काय दिलंय? हे निरूपण दिलंय. ह्या दासबोधाच्या रूपानं समर्थांनी आपल्याला परब्रह्माची काय केली? आठवण करून दिली. मग समर्थ इथं काय सांगतायत? उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना स्वरूप देवाचे. ते रेंद्यामध्ये परी बुडेना, ते वायोमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना सुवर्णासारखे. काय सांगितलं? रेंद्यामध्ये आहे ते परब्रह्म, त्या रेंद्यामध्ये पण आहे म्हणजे चिखलामध्ये पण आहे. परंतु चिखलामध्ये असून सुद्धा ते भिजत नाही किंवा त्याला चिखल लागत नाही. वायूमध्ये पण आहे परब्रह्म, परंतु वायू सोबत ते काय होत नाही? उडत नाही. सुवर्णामध्ये सुद्धा काय आहे? परब्रह्म आहे, पण सुवर्णासारखं घडत नाही, कारण त्याला घडवायची गरज नाहीये. त्या परब्रह्माला घडवायची गरजच नाहीये. मग समर्थांना काय सांगायचंय? सगळं आहे परंतु ते काय आहे? असून नसल्यासारखं. असून नसल्यासारखं. अहो अखंड सर्व संतांनी संसार प्रपंच केला, परंतु ते संसार प्रपंचात असून सुद्धा काय होते व नसल्यासारखे.
असूनही नसल्यासारखे, तसे त्या परब्रह्माची अवस्था आहे. काय आहे, सर्वांमध्ये व्यापून आहे, पण असून सुद्धा त्याचा स्पर्श सुद्धा त्या परब्रह्माला होत नाही, हे खरंय. म्हणजे आपल्या देहामध्ये पण काय आहे, तो कार्याला उभा आहे, पण आपल्या देहाचा सुद्धा स्पर्श त्या परब्रह्माला नाही होऊ शकत. म्हणजे इतकं ते काय आहे हो, अलिप्त आहे, आपल्यापेक्षा वेगळं आहे. ऐसे जे संचले सर्वदा, परिते आकळे ना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा, ते ते हे अहंता. ऐसे जे संचले सर्वदा, काय सांगितले समर्थांनी, अशाप्रमाणे हे सर्वत्र अभिन्नपणे काय आहे हो, भरलेलं आहे. परंतु त्याचे कधी काय करता येत नाही, आकलन होत नाही. ते अभेद म्हणजे ऐक्यरूप असता त्यात भेद उत्पन्न होतो. तो कशामुळं, अहंकारामुळे. कशामुळं, अहंकारामुळं काय होतो, त्याच्यामध्ये भेद निर्माण होतो. नाहीतर त्याला काय नाहीये, ते भिन्नही नाही आणि अभिन्नही नाही. आपल्याकडं असलेला जो अहंकार आहे तो ते त्याच्यामध्ये काय करत असतो, भेदाभेद करत असतो त्या परब्रह्मामध्ये. आपल्याकडे जो अहंकार आहे, म्हणजे बघा प्रत्येक जण काय म्हणतो, माझा देव श्रेष्ठ, माझा देव श्रेष्ठ. अरे देवामध्ये काय फरक आहे का, नाही. धर्मामध्ये परब्रह्माला काय सांगायचंय, सर्वांना व्यापून फक्त काय आहे हो, परब्रह्म आहे. त्याच्या निराळ दुसरं काहीच नाही या विश्वामध्ये. सर्वांमध्ये व्यापून काय आहे, परब्रह्म आहे. पण व्यापून असून सुद्धा कुणाचाही स्पर्श त्या परब्रह्माला होऊ शकत नाही, असं ते परब्रह्म आहे. लक्षात घ्या. तिच्या स्वरूपाची खूण सांगो काही ओळखण, अहंतेचे निरूपण सावध ऐका. आता तिच्या स्वरूपाची खूण म्हणजे कुणाच्या स्वरूपाची खूण कळवायची हो, समर्थ म्हणतात अहंकाराची म्हणजे अहंकाराच्या स्वरूपाची ओळख पटवण्यासाठी काही लक्षणे सांगतो. ते निरूपण काय करा, समर्थ म्हणतायत, सावधपणे ऐका. जे स्वरूपाकडे पावे, अनुभवासवे झेपावे, अनुभवाचे शब्द आगवे बोलून दावी. जे स्वरूपाकडे पावे, जे म्हणजे ती अहंता कुठं जाते हो, स्वरूपाकडे जाते. अहम ब्रह्मास्मी अशा स्वरूपाची काय करून देते, ओळख करून देते. म्हणजे अनुभवाबरोबर काय होतं, प्रत्येक भूमिकेचा अनुभव घेताना मी अनुभव घेणारा म्हणून शिल्लक राहते आणि सगळा अनुभव शब्दानं बोलून दाखवते. अहंकार म्हणजे काय हो, मी एवढं केलं, मी एवढं कमवलं, माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ कोणीच नाही, हा सगळा अहंकार आहे. लक्षात घ्या. म्हणजे एखादं पद जरी मिळालं तरी तो काय म्हणतो, मी माझ्या काय स्वकर्तृत्वावरती हे पद मिळवलं. आणि तो अहंकार काय होतो, बोलून दाखवतो. यालाच काय म्हणतात, अहंकार. म्हणजे माणूस काय होतो, अहंतेनं असा हे फुगून जातो, ते समर्थांना सांगायचंय. आणि तो काय करतो, आपल्या वाचेद्वारे तो बोलून दाखवतो. म्हणे आता मीच स्वरूप, तेची अहंतेचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे. म्हणे आता मीच स्वरूप, काय म्हणतोय, आता बघा अहंकार आला माणसाकडं, तो काय म्हणतो माणूस, आता मीच काय झालो, स्वरूप झालो. म्हणजे ज्याला वाटतं का नाही मीच आहे, सर्वश्रेष्ठ मीच आहे, त्याच्याकडं काय आला हो, हेच अहंकाराचं काय आहे, स्वरूप आहे. म्हणजे आता मीच स्वरूप झालो असे वाटणे, हेच काय आहे हो, अहंतेचं काय आहे, स्वरूप आहे. आकार ब्रह्माच्या ठिकाणी ती आपोआपच काय पडते, वेगळी पडते. निराकार म्हणजे निराकार काय आहे हो, निराकार काय आहे, परब्रह्म आहे. आणि त्याच्या ठिकाणी तो अहंकार काय पडतो, वेगळा पडतो. प्रत्येकाला अहंकार असतो की काय हो, मी असाच आहे, मी असाच आहे. परंतु त्याला कळत नाही की ते जे निराकारी परब्रह्म आहे त्याच्यापेक्षाही काय आहे, आपण वेगळं आहे. स्वये मीच आहे ब्रह्म, ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसिये सुष्मी सूक्ष्म पाहता दिसे. स्वये मीच आहे ब्रह्म, आता मीच स्वतः ब्रह्मरूप आहे असे वाटणे, हा अहंकाराचा काय आहे, भ्रम आहे.
अशा सूक्ष्म स्थितीच्या बारकाईने विचार केल्यास हा भ्रम काय होतो आपला जातो. म्हणजे काय हो, प्रत्येकाला वाटतं मी म्हणजे काय, मी म्हणजे काय. अरे तू म्हणजे काहीच नाही. कारण आपण बघितलं रावणाला किती आयुष्य मिळालेलं, अखंड ऐश्वर, लक्ष्मी, म्हणजे कुबेरच त्याचा दास होता. कुबेराला त्यानं काय केलेलं, कामाला ठेवलेलं म्हटल्यानंतर ऐश्वर्य किती होतं त्याच्याकडं. पण अहंकारानं काय केलं, अहंकारानं नखरे उडवले, पाताळ नेहून बुडवले. म्हणजे काय केलं, न्यास केला अहंकारानं. असाच अहंकार कोणाकडे होता, कंसाकडे होता, त्याचाही नाश केला. त्यानंतर दुर्योधनाकडे पण काय होता, तसाच अहंकार होता. म्हणजे मीच स्वयं, मीच देव असल्यासारखे सगळे वागत होते. हिरण्यकश्यप, त्याला पण काय वाटत होतं, मीच देव आहे, मीच ब्रह्म आहे, माझीच पूजा करा. परंतु शेवटी काय ओढवला हो, विनाश. म्हणजे त्या परब्रह्मा पुढं आपण सर्वजण काय आहे हो, सूक्ष्महून सूक्ष्म आहे. ह्या गोष्टीची काय ठेवली पाहिजे, आपण जाणीव ठेवली पाहिजे. कल्पना आकळी हेत, वस्तू कल्पनातीत, म्हणून ना कळे अंत अनंताचा. कल्पना आकळी हेत म्हणजे काय सांगितलंय इथं, मीच म्हणजे मीच आहे हा हेतू जो कल्पनेने जाणला जातो, आणि अनंत असे ब्रह्म कल्पनातीत असल्यामुळे त्याचा काय होत नाही, अंत होत नाही. कल्पनेचा अंत होतो, परंतु त्या अनंताचा अंत होत नाही. त्या परब्रह्माला काय नाही हो, येणं नाही, जाणं नाही, तो असताचे असे सर्व काळ. अन्वय आणि व्यतिरेक हा शब्दभेद कोणी एक, निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे. अन्वय आणि व्यतिरेक काय सांगितलंय, अन्वय म्हणजे अष्टदेहांची काय हो उभारणी, आणि व्यतिरेक म्हणजे काय हो, उद्भवाचा संहार. अनुभव म्हणजे काय, अन्वय अष्टदेहांची काय हो उभारणी, अन्वय आणि व्यतिरेक हा शब्द भेद कोणी एक, म्हणजे उभारणी पण आणि संहार असा त्या दोन्हींचा अर्थ होतो. म्हणजे सांगता येणे हे काय आहे, आपलं काय झालं हो, हे सात्विक ज्ञान आहे, हा शब्दभेद आहे. यासाठी निशब्द असे जे परब्रह्म आहे, म्हणजे यासाठी आपल्याला काय हो, निशब्द असे हे शब्दाने सांगता येते आपल्याला. अन्वय व्यतिरेक हा शब्दभेद आहे, परंतु निशब्दाचा अंतर्विवेक शोधला पाहिजे. म्हणजे जो निशब्द आहे त्या परब्रह्माला काय शोधलं पाहिजे, अंतरी शोधलं पाहिजे, त्याचा शोधबोध घेतला पाहिजे, हसण्यावारे नेऊ नये. आधी घेईजे वाच्यांश, मग ओळखीजे लक्षांश, लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैचा. आधी घेईजे वाच्यांश काय सांगितलंय, ह्यासाठी काय करायचंय, वाच्यांश म्हणजे काय हो, शब्दार्थ अगोदर पाहावा, मग लक्षांशाचा म्हणजे अर्थाचा विचार करावा. लक्षांशाचा विचार करू नये, म्हणजे करत बसलो तर आपण जर लक्षांशाचा विचार करत बसलो तर वाच्यांश कुठून राहील. म्हणजे शब्दच जर नसेल तर अर्थ कुठून येणार आहे. म्हणून शब्द सोडून अर्थ, वाच्यांश टाकून लक्षांश घ्यावा. समर्थ काय म्हणतात इथं, शब्द सोडून, शब्द नाही अर्थ घ्यायचा त्या शब्दाचा, म्हणजे वाच्यांश सोडून काय घ्यायचाय, लक्षांश घ्यायचाय. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम, शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म काय सांगितलंय, हे सर्व ब्रह्म आहे असे म्हणणाऱ्यांचा एक पक्ष, व माया विरहित तेवढेच विमळ ब्रह्म म्हणणाऱ्यांचा काय हो दुसरा पक्ष, असे हे दोन्ही पक्ष बोलण्यापुरतेच आहेत. परब्रह्म म्हणजे काय हो, बघा माणसं काय म्हणतात, एक सर्वत्र व्यापून आहे असं म्हणणाऱ्यांचा एक गट, आणि दुसरं काय माया विरहित तेवढंच काय आहे विमळ ब्रह्म असं म्हणणाऱ्यांचा एक पक्ष, असं काय आहेत दोन पक्ष आहे. परंतु हे दोन पक्ष कसे आहेत हो, बोलण्यापुरतेच. परब्रह्म हे काय आहे हे कळल्यानंतर बोलणे वा हे पक्ष काय होत नाही, उरतच नाही. म्हणून काय पाहिलं पाहिजे, दोन्हींचं लक्ष पाहिलं पाहिजे, लक्ष पाहिलं पाहिजे दोन्हींचं. काय वाच्यांश
लक्ष पाहिलं पाहिजे. हे सर्व विमळ दोन्ही पक्ष, वाच्यांशी आटती प्रत्यक्ष, लक्षांशी लाविता लक्ष, पक्षपात घडे. सर्व विमळ दोन्ही पक्ष काय सांगितले? सर्व ब्रह्म व विमळ ब्रह्म दोन्ही पक्ष वाच्यांशातच आटतात, म्हणजे बोलण्या पलीकडे जात नाहीत. लक्षांश जे ब्रह्म त्याकडे लय लागला की सर्व व विमल असे जे पक्ष त्यांचा काय होतो, म्हणजे ते त्यांचा नाश होतो, म्हणजे ते उरतच नाही. म्हणजे आपल्याला ते परब्रह्म काय आहे हे कळल्यानंतर हे पक्ष काय उरतच नाहीत. म्हणजे ह्यांचा काय होतो, तिथं आपोआपच काय होतो, ऱ्हास होतो. हे लक्षांशे अनुभवणे येते काही वाच्यांश बोलणे, मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ कायचा. म्हणजे ब्रह्म होऊन ह्याचा अनुभव घ्यावा, तेथे वाच्यांश किंवा बोलणे की नाही, जी मुख्य म्हणजे जी खूण मुख्यता काय हो अनुभवाने पटवायची, तेथे काय होत नाही, शब्दाला उद्भव तरी कुठून होणार आहे शब्दाचा उद्भव. म्हणजे इथं बोलायचं काम म्हणजे बोलायचंय, पण ते कशाने बोलायचंय, अनुभवाने बोलायचंय. नुसतंच बोललो तर काय हो, तो नुसता काय झाला हो, वाचारंभ झाला. परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेते ओसरती चारी, ते ते शब्द कळा कुसरी कोण काज. काय सांगितलं इथं बघा, परा पश्यंती मध्यमा वैखरी, चार वाच्या आहेत ना, ह्या चार वाणी. परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेते ओसरती चारी, म्हणजे ह्या चारही वाणी जिथं काय होतात मागे हटतात, ते शब्दांचा कलाकुसरीचं काय काम हो. म्हणजे इथं ह्या चारही वाणी सुद्धा काय होतात, त्या परब्रह्मा पुढे माग हटतात. तर इथं आपल्या शब्दांचं काय चालणार आहे. शब्द बोलता सवेच नासे, ते शाश्वतता कोठे असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा. शब्द बोलता सवेच नासे, म्हणजे शब्द शब्द उच्चारले की लगेच त्याचा काय होतो, त्या क्षणी त्याचा काय होतो, नाश पावतो. त्याला शाश्वतपणा कुठं आहे, शब्दाला शाश्वतपणा आहे का. ही प्रत्यक्ष गोष्ट तिला प्रमाण नाही, नीट विचार करा. समर्थ काय म्हणतात, शब्दांना तरी हे आहे का, शाश्वतता आहे का. तोंडातनं काढेपर्यंत त्याचा नाश होतो, परत पुन्हा घेतल्यानंतर ते शब्द पण बोलल्याबरोबर त्याचा काय होतो, नाश होतो. ह्याच्यावरून तर कळवून घ्या, याच्यावरून तर अनुभव घ्या. शब्द प्रत्यक्ष नाशिवंत, म्हणून घडे पक्षपात, सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही. शब्द प्रत्यक्ष नाशिवंत, शब्द कसा आहे हो, प्रत्यक्ष नाशिवंत आहे. म्हणजे उघड दिसतंय आपल्याला की काय हो, शब्द हा काय आहे, नाशिवंत आहे. म्हणून काय होतो, पक्षपात होतो. कोणताही पक्ष ब्रह्माच्या ठिकाणी काय होत नाही, उरत नाही. सर्व ब्रह्म किंवा विमळ ब्रह्म अशी कल्पना अनुभवाच्या ठिकाणी नाही. शब्द नाशिवंत म्हणून पक्ष व नाना मते बोलतात. अनुभव स्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी सर्व ब्रह्म नाही, तसे विमल ब्रह्म ही नाही. लक्षात घ्या, अनुभव बघा, जो तो ज्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे बोलतो. काय सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हे आपण तोंडाने बोलतो, तोंडामुळं म्हणजे त्या शब्दांमुळं आपण काय होतो, बोलतो की हे सर्व ब्रह्म आहे, हे विमळ ब्रह्म आहे. परंतु शब्द जिथं नाशिवंत आहेत तिथं हे दोन्ही पक्ष काय होत नाहीत, उरतच नाहीत. हे समर्थांना सांगायचंय. ऐक अनुभवाचे लक्षण, अनुभव म्हणजे अनन्य जाण, ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. ऐक अनुभवाचे लक्षण, आता समर्थ काय म्हणतायत, अनुभवाचे लक्षण आता ऐक. अनुभव म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी काय होय हो, अनन्यपणा होय. अनन्यपणाचे लक्षण कसं आहे हे काय कर, आता ऐक. कोणाला सांगतायत, आपल्याला. कोण, समर्थ सांगतायत की काय कर, ऐक. अनन्य म्हणजे अन्य नसे, आत्मनिवेदन जैसे, संग भंगे असतची असे, आत्मा आत्मपणे. अनन्य म्हणजे काय सांगितलं इथं, अनन्य म्हणजे अन्य नसे. काय सांगितलं इथं, अनुभव म्हणजे काय हो, अनन्य.
आणि अनन्य म्हणजे दुसरे अन्य नाही. म्हणजे आत्मनिवेदन जसे एकाएकी असते तसे देहादिकांचा अथवा द्वैताचा संग नाहीसा होऊन निरंतर असणारा आत्मा आत्मपणानेच असतो. कळलं का? काय कळलं? समर्थांना इथं काय सांगायचं? आत्मनिवेदन जसं वेगवेगळ्या टप्पे आहेत का त्या आत्मनिवेदनाला? आपल्याला माहित आहे आत्मनिवेदन कधी होतं. नवविधा भक्तीमध्ये 9वी पायरी कुठली आहे? आत्मनिवेदन. आत्मनिवेदन पायरीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि 9वी कोणती? आत्मनिवेदन. जसं आत्मनिवेदनामध्ये आपल्याला भेदाभेद करता येत नाही, त्याप्रमाणे इथं आत्मा अनात्मा आपण म्हणू शकत नाही हो. काय आत्मा आत्म्यातच आहे असं म्हणू शकत नाही. म्हणजे आत्मा तो काय आहे असे, म्हणजे आत्म्याचं स्वरूप कसं आहे हो, असं त्याचे असे आहे. म्हणजे आत्मा आत्मापणानेच असतो, निरंतर असतो. म्हणजे कसा असतो तो? निरंतर असतो. आत्म्यास नाही आत्मपण हेची निसंगाचे लक्षण, हे वाच्यांशी बोलिले जाण कळावया कारणे. आत्म्यास नाही आत्मपण. आत्म्याला काय नाहीये? आत्मा म्हणजे आत्मा स्वरूप होऊन मी आत्मा आहे असा भाव नसणे हेच काय आहे हो? निसंगपणाचे लक्षण होय. काय सांगितलंय समर्थांनी इथं? आत्मा स्वरूप होऊन मी आत्मा आहे असा भाव नसणे हेच काय आहे? निसंगपणाचे लक्षण आहे. श्रोत्यांना कळावे म्हणून हे शब्दांनी काय केलंय? सांगितलंय. एवढंच समर्थ काय म्हणतात? श्रोत्यांना कळावं म्हणून मी काय केलंय? हे सांगितलंय. एरवी लक्षांश तो वाच्यांशे, सांगिजेल हे घडे कैसे, वाक्य विवरणे अपैसे कळू लागे. एरवी लक्षांश तो वाच्यांशे. काय सांगितलंय? एरवी म्हणजे एरवी लक्षांश या शब्दाने वाच्यांशाने कसा सांगता येईल? महावाक्याचे विवरण करावे म्हणजे ह्या गोष्टी आपोआप कळून येतील. म्हणजे काय करायचंय? विवरण करायचे एकामेकामध्ये जे ज्या अडचणी येतात परमार्थामध्ये, ते कसं कळतं हो? ते स्वरूप काय आहे? संत सुद्धा काय करायचे? विवरण करायचे. ज्या वेळेस विठ्ठलांना वाटायचं, जायचे कुठं हो? सावता महाराजांच्या मळ्यात काय करायचे? सर्व संत जमा एकत्र व्हायचे आणि काय करायचे? भोजनाचा काय घ्यायचे? कुठलं भोजन? अद्वैत भोजनाचा काय घ्यायचे? आस्वाद घ्यायचे. म्हणजे जे अडचण येईल परब्रह्माला शोधायची, ते काय संत एकमेकांना काय करत होते? सांगत होते. पिक्चरमध्ये सांगितलेलं आहे बघा, हे मूवीमध्ये आपण बघतो. म्हणजे हे काय केले? संत काय करत होते? हे विवरण कशाला म्हणायचं? की त्या परब्रह्माला जाणून घेण्यासाठी प्रत्येकाचे अनुभव काय करायचे? ते सांगायचे. मग त्यावेळेस काय होतं? परब्रह्म अनुभवास येतो. एरवी लक्षांश तो वाच्यांशे, सांगिजेल हे घडे कैसे, वाक्य विवरणे अपैसे कळू लागे. एरवी लक्षांश ते वाच्यांशे. काय हो? समर्थ आले म्हणून आपल्याला हे कळलं, नाही तर काय कळतंय आपल्याला? म्हणजे एरवी लक्षांश हा शब्दांनी कसा सांगता येईल? म्हणजे वाक्याचे विवरण करावे म्हणजे ह्या गोष्टी काय कळतील तुम्हाला? आपोआप कळून येतील. यासाठी काय झालं पाहिजे? विवरण झालं पाहिजे. समर्थ काय म्हणतात? यासाठी विवरण झालं पाहिजे. करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पाहावे आपणास आपण म्हणजे कळे. काय समर्थ सांगतायत बघा. यासाठी काय करायचंय? ते परब्रह्म कळून घ्यायचंय ना. त्यासाठी काय करायचंय? तत्वांचं काय करायचंय हो? तत्व विवरण करावे. म्हणजे निर्गुण ब्रह्माचा काय घ्यावा? शोध घ्यावा. आपल्या स्वरूपाला आपण पाहावे. म्हणजे काय होईल? आपल्याला कळल. तत्वांच्या पलीकडे ब्रह्म शोधावे आणि आपण तेच हे ओळखावे. बघा समर्थांना काय सांगायचंय? आपल्यामध्येच ते परब्रह्म शोधायचे. संतांनीही तेच केलं. काय केलं?
परब्रह्म शोधलं म्हणून त्यांना काय झालं हो, ते सापडलं आणि त्यांना तो मार्ग काय हो झाला, परब्रह्माकडे जाण्याचा मार्ग काय झाला हो, सापडला. तसं समर्थ काय म्हणतात, प्रत्येकाने तत्वविवरण स्वतः विवरण करा, शोध घ्या, त्या परब्रह्माचा शोध घ्या. म्हणजे ते परब्रह्म कुठं सापडेल, तुमच्याच अंतरी सापडेल. लक्षात घ्या. म्हणजे पाहावे आपणास आपण, करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण. पाहावे आपणास आपण म्हणजे कळे, आपणच आपल्या स्वतःकडे पाहिलं की ते परब्रह्म कसं आहे हे काय होणार आहे, आपल्याला कळणार आहे. नाहीतर काय कळणार आहे, नाही काय कळत, कळणार नाही. कळण्यासाठी समर्थ काय म्हणतायत, अंतरी विवरण करा, अंतरी त्या परब्रह्माचा काय घ्या, शोध घ्या. म्हणजे काय, ते निर्गुण परब्रह्म आपल्याला आपल्याच अंतरी आढळून येईल. हे न बोलताच विवर्जे, विवरोन विरोन राहिजे, मग अबोलण्याची साजे महापुरुषी. काय समर्थ सांगतायत बघा, हे न बोलताच विवर्जे, हे काय करायचं, विवरण करायचं, पण कसं, न बोलता. बघा सांगण्याचा भावार्थ काय समर्थाचा, पण न बोलताच ह्याचे विवरण करावे व विवरण करून. म्हणजे इथं काय सांगायचंय समर्थांना, अहंभाव, अंतरीचा अहंभाव काय करायचा आहे आपल्याला, नाहीसा करून राहावे. म्हणजे अशा महापुरुषाच्या ठिकाणी अबोलणे म्हणजे मौनच शोभून दिसते. हे न बोलता विवरून पाहावे. महात्मे ब्रह्माविषयी काय करतात व मौनच धरतात. म्हणजे जे संत महात्मे आहेत ते परब्रह्माविषयी काय करतात, मौनच धरतात. म्हणजे त्यांना अंतरी काय झालेली असते, त्या परब्रह्माची ओळख झालेली असते, परंतु ते अंतरीच विवरण करतात ते परब्रह्माची. स्वतःच स्वयंच आपण काय करायचंय, त्या परब्रह्माशी विवरण करायचंय. हे सांगता येत नाही, वाचेन सांगता येत नाही. ते स्वतःच काय घ्यायचं आहे, त्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. शब्दची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता. शब्दची निशब्द होती, शब्द काय होता, तो निशब्द होतात. काय सांगितलं इथं, त्या ठिकाणी शब्द काय होता, तो मुके होतात. वेद न इति न इति म्हणजे असे नव्हे असे म्हणतात, हे आपल्या प्रत्यक्ष अनुभवास येते. इथं वेद सुद्धा काय म्हणतात हो, असं नाहीये, परब्रह्म असं नाहीये असं वेद सुद्धा म्हणतात. म्हणजे हे आपल्या प्रत्यक्ष काय येतं, अनुभवाला येतं. शब्दाची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता. म्हणजे ते परब्रह्म काय आहे हे सांगायला शब्द सुद्धा काय हो, निशब्द होतात. श्रुती सुद्धा म्हणजे वेद सुद्धा काय म्हणतात, असं नाहीये. म्हणजे श्रुतींना सुद्धा सांगता येत नाही. हे आपण काय घेतली, याची आत्मप्रचिती घेतलेली आहे. प्रचित आलिया अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे. प्रचित आलिया अनुमान काय सांगितलं इथं, आता काय हो, प्रचिती आल्यावर अनुमान करणे हा उघड दुराग्रह आहे. म्हणजे काय हो, प्रचिती आली तरी संशय घ्यायचा, प्रचिती आली तरी काय करायचा, संशय घ्यायचा. हा काय आहे, उघड दुराग्रह आहे. तर मग मी अज्ञान, मला काहीच कळत नाही असं राहायचं. समर्थ काय म्हणले मग, प्रचिती येऊन वेड्यासारखं करण्यापेक्षा मी अज्ञानी आहे असंच म्हणून काय करायचं, आपण वावरायचं. मला काही कळत नाही अशा प्रकारे काय करायचं हो, आचरण कराय. मला नाही कळत परब्रह्माविषयी, असं संतांनी पण तसंच केलं बा. वेडच म्हणत होते सगळे संतांना, पण काय ते परब्रह्माचं विवरण ते कुठं करत होते हो, अंतरी करत होते, अखंड अंतरी करत होते. त्यांच्या लिखाणातून दिसून येते त्या परब्रह्माचा अनुभव त्यांनी अंतरी घेतला. संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी, सर्व संतांनी कुठं घेतला अनुभव, अंतरी. मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटिके कल्पनिक. म्हणजे काय सांगतायत समर्थ इथं, मी खोटा, माझं बोलणं चालणं खोटं, मी व माझे सगळेच खोटे व काल्पनिक आहे.
म्हणजे स्वतःविषयीचा भाग सांगितलेला आहे. काय हो, हे सगळं काय आहे? खोटं आहे सगळं. हे जे डोळ्याला दिसतंय ते नाश पावणार आहे म्हणजे काय आहे? सगळं खोटं आहे. पण त्या खोट्यासाठीच आपला काय चाललाय हो? अखंड अट्टहास चाललाय. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव, हा प्रकृतीचा स्वभाव, प्रकृती लटिकी. काय हो? मज मुळीच नाही ठाव, मला काय नाहीये, माझा मुळीच ठाव नाही, एक ब्रह्मच आहे, माझे बोलणे सगळेच व्यर्थ, असे म्हणणे हा प्रकृतीचा स्वभाव आहे. पण प्रकृती तर खोटी, म्हणून मी पण सोडून ब्रह्मी काय व्हावं, त्या म्हणजे अंतरीचा अहंकार सोडून त्या परब्रह्माशी काय होता आलं पाहिजे? आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेते निराश, ते मी पण विशेष, हे केवी घडे. प्रकृती आणि पुरुष, प्रकृती व पुरुष या दोहोंचा म्हणजे या दोन्हींचा विनाश म्हणजे लय जिथं होतो, म्हणजे प्रकृती आणि पुरुष याचा पण काय होतो? नाश होतो. तिथं अहंकाराचं काय हो? अहंकार तर काय राहणार आहे का? लक्षात घ्या. म्हणजे मीपणा विशेष जिथं शरीराचाच नाश होतोय तिथं अहंकार काय शिल्लक राहणार आहे का? असं समर्थ सांगतायत की मग अहंकार काय करायचा आहे? सोडून टाकायचा आहे. जिथं शरीरच टिकत नाही तिथं अहंकार कुठून टिकणार आहे? हे समर्थांना सांगायचंय. काय म्हणतायत समर्थ? प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेते निराश, ते मी पण विशेष, हे केवी घडे. जेते सर्वही अशेष झाले, ते विशेष कैचे आले, मी मौनी म्हणता भंगले, मौन जैसे. काय हो? जेते सर्वही अशेष झाले म्हणजे जिथं सर्व जेते सर्वांचाच काय होतो? विशेष लय होतो. तिथं विशेष कुठून आले? म्हणजे मी मौनव्रत धारण करणारा मुका आहे असं कोणी म्हटले तर ज्याप्रमाणे त्याचे मौन भंग पावते, तद्वत मला ब्रह्माचा अनुभव आला असे कोणी म्हटले की त्याला अनुभव आला नाही, तो अहंतेने घेरला, असं काय करावं? समजावं. असं समर्थ सांगतायत. काय की जो म्हणेल की काय हो मला ब्रह्माचा काय आलाय? अनुभव आलाय, मग लगेच समजायचं ह्याला काय केलंय? अहंकाराने काय केलंय? त्याला घेरलेला आहे. आता मौन न भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे विवेक बळे. काय ओव्या तर समर्थांनी मांडलेल्या आहेत बघा. आता मौन न भंगावे, करून काहीच न करावे. म्हणजे बघा काय कळतंय हो? कळवून देणारा आला आहे म्हणून आपल्याला काय होतंय? थोडं तरी काय होतंय त्यातलं कळतंय. नाही तर काय कळलं असतं हा ग्रंथ तरी? हा ग्रंथ तरी आपल्याला कळला असता का? सांगणारा आला, भेटला म्हणून आपल्याला काय होतंय? ह्या थोडं का होईना काय होतंय आपल्याला हो? कळतंय. म्हणजे आता विवेकाच्या सामर्थ्याने मौनाचा भंग होऊ नये, सर्व काही करून काहीच न केल्यासारखे व्हावे व ब्रह्मस्थितीत असून अहंभावाने काहीच नसावे. म्हणजे काय हो? सर्व काही करायचंय आपल्याला, सर्व काही करायचंय, पण करून अकर्ता राहायचंय. लक्षात आलं का? म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? सर्व काही करायचंय परंतु अहंकारानं काय जायचं नाही? फुगून जायचं नाही, फुलून जायचं नाही, अहंकार येऊन द्यायचा नाही. सर्व काही करायचंय, संसार प्रपंच उत्तमाचा करायचा आहे, परंतु हा प्रपंच संसार करत असताना असून नसल्यासारखं वागायचं, असून नसल्यासारखं वागायचंय आणि त्या परब्रह्माशी काय व्हायचंय? आपल्याला एकरूप व्हायचंय. तरच आपल्याला काय होऊ शकतो? त्या परब्रह्माचे काय होऊ शकते? आपण त्या स्वरूपामध्ये काय होऊ शकतो? अखंड लीन होऊ शकतो. अन्यथा आपल्याला तो परब्रह्म कळू शकत नाही. म्हणून समर्थांनी काय शेवटची ओवी दिली? आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे. करायचंय, सगळं करायचंय, परंतु न केल्यासारखं. बघा बोलण्याची भाषा कळवून घ्या, अद्वैत भाग कळवून घ्या. आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे विवेक बळे. विवेकाने वागायचंय आपल्याला. कसं वागायचंय? विवेकाने. कसं? असून नसल्यासारखं.
करून अकर्ता. जसं परब्रह्म राहते त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, आपलं पण आचरण तसं ठेवायचंय. म्हणून शेवटची ओवी काय दिली, आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे, विवेक बळे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.